आजचा नाश्ता खूपच छान, एकदम मस्त, तुमचा माझा सगळ्यांचाच फेवरेट असा आहे. पण बरेच जण काय होतं, तो तेलकट असल्यामुळे खायचं अवॉइड करतात. फेवरेट असून सुद्धा ते खाऊ शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये तेल असतं. कोणी डायटिंगवर असतं, तर कोणाचा हेल्थ प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे ते काही खाऊ शकत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस मी काय करते ते बघा. या पद्धतीने तुम्ही करून खा. त्याच चवीचा तसाच अगदी मस्त टेस्टी खमंग असा हा बटाट्याचा वडा तयार होतो. 4 बटाटे मी उकडवून घेतले, नंतर त्याला ग्रेटरने ग्रेट करून घेतले. एक बटाटा जो आहे तो कुस्करून टाकलाय, बाकीचे 3 ग्रेट करून घेतलेत. आता कढई गॅसवरती ठेवली, नंतर त्याच्यामध्ये अगदी 1 टेबलस्पून तेल टाकले, फक्त 1 टेबलस्पून तेल टाकलं. नंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी तडतडली की आलं, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकलाय. तसंच कढीपत्ता देखील टाकलेला मी. नंतर टाकलेली आहे हळद. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला कढईमध्ये ते दिसत असेल की तेल अजिबात दिसत नाहीये मसाल्यामध्ये. 1 ते 2 मिनिटं परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बटाट्याची भाजी जी आपण कुस्करून घेतलेली होते बटाटे, ते टाकून द्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. खूप मस्त अतिशय टेस्टी अशी ही भाजी तयार होते आणि याचा वडा मस्त खमंग तयार होतो. चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि नंतर भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर. आता इथं भाजी आपली रेडी झाली आणि या भाजीला आता थंड करून घ्यायचे. तर इथं मी थंड करून घेण्यासाठी भाजीला परातीमध्ये टाकून देणार आहे, म्हणजे ती लवकर थंड होईल. भाजी थंड होते तोपर्यंत आपण दुसरं एक काम करूया. तर इथं 1 कप बेसन पीठ घेतलंय मी. त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकली. नंतर टाकलेला आहे ओवा. ओव्यामुळे एकतर आपल्याला वडा खाल्ल्याच्या नंतर गॅस अजिबात भरत नाही. मिक्स करून घ्यायचे. तर इथं थोडं थोडं पाणी टाकत मी मिक्स करून घेते. हे सगळं बॅटर बनवते. जसं आपण नेहमीचं वड्यासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचे. चिमूट ते 2 चिमूट सोडा टाकायचा आहे. तोही तुम्हाला नाही टाकला तरी चालेल, पण सोडा टाकल्यामुळे काय होतं, हे जे बॅटर आहे ना ते हलकं होतं आणि वडा एकदम छान होतो. तर आता परफेक्ट असं बॅटर बघा मी तयार करून घेतलंय. जास्त पातळही नाही, जास्त घट्ट देखील नाही. बटाट्याची भाजी पण मस्त थंड झाली. आता आपण त्याचे छोटे छोटे वडे तयार करून घेऊया. तर अगदी छोटे छोटे मी बॉल तयार केले त्याचे. या पद्धतीने सगळे वडे तयार करून घ्यायचे. जर तुम्हाला पावासोबत वडा खायचा नसेल, वडापाव तर हा सगळ्यांचा फेवरेटच आहे आणि तो पावासोबतच खाल्ला जातो, पण तरीही तुम्हाला जर पावासोबत कोणाकोणाला म्हणजे पाव खायचा नसतो कोणाला, अशा वेळेस तुम्ही वरण भातासोबत खा, खूप भारी लागतात. आमच्याकडे तर वरण भात केला तर हे वडे आवर्जून केले जातात, खूप मस्त लागतात. इथे सगळे वडे मी तयार करून घेतलेत. नंतर त्याला बेसनाच्या घोळमध्ये डिप करून घ्यायचे. छान असा घोळ सगळीकडे लागला पाहिजे बेसनाचा. आप्पे पात्र मी गॅसवरती ठेवले आणि 1 ते 2 टेबलस्पून मी ऑइल याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते पण का टाकलंय, कारण आप्पे पात्राला हे सगळं मिश्रण जे आहे ते चिकटलं जावं नाही त्याकरिता. तर आता इथं प्रत्येक जो वडा आहे तो याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि मस्तपैकी भाजून घ्यायचा. खूप मस्त खरपूस हे वडे लागतात. तर बघा इथं मी वडे सगळे ठेवून दिलेत. एक 6 ते 7 मिनिटं या वड्यांना खालच्या बाजूने मस्त भाजून घेतले आणि पलटी देखील कशी होत आहेत ते बघा. पटकन पलटी होत आहेत, जराही चिटकत वगैरे काहीच नाहीत. अगदी 2 टेबलस्पून तेलामध्ये मस्त खरपूस खमंग असे वडे झालेले आहेत तयार. वरची बाजू पलटवून खालच्या बाजूने देखील एक 3 ते 4 मिनिटं या वड्यांना भाजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आलटी पलटी करायचं आहे आपल्याला या वड्यांना, म्हणजे काय होईल की हे सगळीकडून एकसारखे भाजले जातील. भाजून घेतल्याच्या नंतर वडे प्लेटमध्ये काढून घेतलेत. बघा किती सुंदर दिसत आहेत, मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेले आणि खायला सुद्धा ते तसेच झालेले. मस्त खरपूस टेस्टी असा वडा तयार झालेला. वडा म्हटलं की चटणी आलीच. तर इथे ही चटणी बनवण्यासाठी जे बेसनचं बॅटर उरलेले ना ते मी आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं टाकलेलं आहे. छान अशी त्याला भाजून घेतलं. भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला याची चटणी बनवायची. खूप मस्त टेस्टी चटणी लागते, तुम्ही करून बघा. आता ते भाजून घेतल्याच्या नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलंय मी. नंतर एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, काश्मीरी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, तसंच थोडीशी धण्याची पावडर टाकली, जिऱ्याची पावडर टाकली आणि मस्त टेस्टी चटणी तयार करून घेतली.
लसूण टाकल्यामुळे या चटणीला खूप भारी स्वाद येतो. तुम्ही एक वडा जर या चटणीसोबत खाल्ला ना, दुसरा पण तुम्हाला लगेच खावासा वाटेल, इतकी भारी चटणी होते. तर मस्त गरमागरम वडे, त्याच्यासोबत ही चटणी आणि चटणीसोबत तळलेल्या मिरच्या, मस्त मीठ लावून मिरच्या तळल्यात. ज्यांना कुणालाही तेलकट खायचं नाही ना, त्यांच्यासाठी हा खूप मस्त पर्याय आहे. खूप भारी लागतात हे वडे. नक्की खाऊन बघा, करून बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की याचा स्वाद किती छान लागतोय तो. बघा, तोडून बघितल्याच्या नंतर सुद्धा किती छान दिसतोय हा वडा आतल्या बाजूने. टेस्टला पण तो तसाच झालेला. तर नक्की ट्राय करा ज्यांना कुणाला तेलकट खायचं नाहीये, किंवा आपण असंही करून खाऊ शकतो कमीत कमी तेलाचं, कारण कमी तेल खाल्लेलं चांगलंच असतं. खूप भारी झालाय, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.